मनाने अत्यंत नाजूक, पण संकट आलं की वाघिणीसारखी उभी राहणारी रास म्हणजे कर्क रास होय. प्रेम करणं हा कर्क राशीचा नैसर्गिक भाव आहे. तुम्हाला मिळालेली ती नैसर्गिक देणगी देखील आहे, पण आता स्वतःवर देखील तुम्ही प्रेम करायला हवं. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात शनिदेव आलेले आहेत, जे तुमचं भाग्य समृद्ध करतील. मात्र त्यात विलंब घडून येईल. ते केंद्राचे स्वामी असून त्रिकोण स्थानात आल्यामुळे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ फळं प्राप्त होतील. याशिवाय तुमच्या राशीत शुक्रदेव आलेले आहेत. ते तुम्हाला धनलाभ करून देतील. धनस्थानात धनेश रविदेव विराजमान आहे. या महिन्यातील पहिला पंधरवाडा हा तुमच्यासाठी अधिक अर्थलाभाचा ठरेल. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे आणि त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे. म्हणून या महिन्याचा पूर्ण लाभ घ्यावा.